नमस्कार मंडळी, आमचं कोकण या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। कोकणातील घरं उतरत्या छपराची का असतात? तर कोकणात पाऊस भरपूर पडतो आणि पडलेल्या पावसाचं पाणी हे घराच्या छपरावरती साचून न राहता सरळ खाली यावं, यासाठी कोकणातील घरं उतरत्या छपराची असतात। असंच आज आमचं एक नवीन बांधलेलं घर आपण बघणार आहोत। हे घर घोडगेकर बंधूंनी बांधलेलं आहे। जीर्ण झालेलं जुनं घर कोसळून त्या जागेवरती नवीन घर उभारण्यात आलेलं आहे आणि हे घर एका महिन्यात उभं केलेलं आहे, म्हणजे एका महिन्यामध्ये बांधलेलं आहे। तर या साहित्य कोकणातील घरांचं साहित्य म्हणजे असं काय तर दगड, म्हणजे ज्याला आपण कोकणात चिरा बोलतो, तो चिरा, वाळू, सिमेंट आणि त्याला लागणारं पाणी मिश्रण करण्यासाठी। आणि घरावरती आता लाकडं खूप प्रमाणात कमी भेटतात, त्याच्यामुळे आता जास्त करून लोक आता लोखंड वापरतात, त्यामुळे छपरावरती लोखंड। आणि हे आमच्या घराचं वेल्डिंग करणारे आहेत किरण गुरव लोरे, हे घोडगेकरांचे जावईच आहेत आणि त्याने वेल्डिंग केलेलं आहे। आणि छपरावरती कौलं कोण सिमेंटचे पत्रे पण टाकतात, पण आम्ही कौलं टाकलेले आहेत। तर अशा प्रकारे घोडगेकर बंधूंनी हे एका महिन्यामध्ये घर उभं केलेलं आहे। घराच्या भिंती कोसळण्यासाठी आणि चारी बाजूने चरी मारावी लागते आहे। चौथ्याला मजबूत होण्यासाठी चिरा चारी बाजून लावावा लागतो, त्यासाठी चौथऱ्या चारी बाजूने दगड लावून चौथरा उचलला जातो आणि त्याच्यासाठी चरी मारावी लागते। त्या चरी मारण्यासाठी JCB मागवला होता आणि त्याचबरोबर घराच्या भिंती पण पाडून घेतल्या जुन्या घराच्या। जुनं घर पूर्ण कोसळून JCBने चरी मारण्यात आली। चरी मारून झाल्यानंतर आता चौथरा सुरुवात केली, म्हणजे घराचा पाया बांधायला सुरुवात केली आहे। हे सिमेंट आणि वाळूचे मिश्रण करून बांधकामासाठी तयार केलं जात आहे। फोटो काढतात ये बातमी निघाली दिलं फोटो काढतात मुंबई पाठवतो। तर म्हणजे अजून माती लागली असली हो, ही माती अकडेच नाही होत, तिकडे कामगार समजा काय ना। चौथऱ्याचं बांधकाम झाल्यानंतर भिंती उभ्या करते वेळी
मुख्य दरवाजा पुढील मुख्य दरवाजाची चौकट उभी करण्यात आली आणि मुख्य दरवाजाची चौकट आता पुजते वेळी सौ अंकिता सावंत हे पूजन करतायत. गंधा फूल हळद कुंकू लावून पूजन करते. मेन दरवाजा मुख्य दरवाजा आहे. पुढील दरवाजा चौकट आहे. आता भिंतीला सुरुवात झालेली आहे. 3 थर झाले भिंतीचे. आता घराच्या जवळजवळ सर्व चौकड दरवाजा चौकड उभ्या करण्यात आल्या आहेत. साधारण निमी बांधकाम होत आलं. आता भिंतींचं निमी बांधकाम होत आलं. मग तेच आईची गाडी असते पाहुणे ना गाडी आमचं पण ह्याच्यात नाही पळू तिकडची पहिले टायमात सत्यवान बॉम्ब भरू दाखवणी का माझं दाखवा पाठवून द्या. पैसे तरी मिळतील ना. बाळा देवाची खोली बांधता. देवाच्या खोलीचं काम चालू आहे. हो हे आता लोखंडाला सिल्वर करून होत आहेत. ते दगड हे पाहत सगळे उठलो गोळ्या दगड.
काढा माझा हिला काढा समजा फोन काढा नोटाईट खाली एवढी गावला तुम्ही बोलते तर माझ्यावर तर आला पाहतो तुमची हा कमी पडली पत्रे घालून केलं ठेव चाय आता वर येऊ काय परतान परता ना तुम्ही आम्ही परतान खरं सांगतात त्या खरं तकलीफ मारणार उतानी ना उतानी खावा ना टाकला ती किती सांगतात करायचं नाही मोकळा आणि कवला बसली का समजतील ना पाणी मारू नंतर घेऊन ये मोटरीन पाणी मारू मोटर लावायची आणि पाणी वर सोडायचं बस हात बरोबर आहे ना हो
हे बांधलेलं नवीन घर, हे पुढे पावसाचं पाणी जवळ पडू नये, लांब पडावं म्हणून छप्पर काढलेलं आहे पत्र्याचं. आता आपण आतमध्ये जाऊया. दरवाजा खोलून आतमध्ये जाऊया. आतमध्ये गेल्यानंतर हा हॉल आहे. हा इकडून असं आपण बघू शकता, हॉल आहे. चारी बाजूने आपण बघू शकता इथे. हॉल आहे. त्यानंतर हे इकडे देवाची रूम, ही देवाची रूम आहे. त्यानंतर ह्या हॉलमध्ये उभे राहिल्यानंतर ह्या इकडे 2 रूम आणि ह्या इकडे 2 रूम. इकडून जरी तो आपण पाठीमागे गेलात तरी पडवीतून पाठीमागे जाऊ शकता, आणि इकडून जरी गेलात तरी त्याच पडवीतून मागच्या दरवाजाने पाठीमागे जाऊ शकता. तर आपण प्रथम ह्या साईडने जाऊन बघूया. ही प्रथम खोली ही आहे. अजून कामं बरीच आहेत. अजून हे इकडून पॅक करायचं आहे आणि त्या साईडून तिकडे ओपन राहतं. विंडोच्या वगैरे खिडकीच्या झडपं लावायची आहे ती. त्यानंतर या खोलीतून पुढे गेल्यानंतर ही दुसरी रूम. त्यानंतर इथून ही मागची पडवी. इथे ओटा येणार, अजून ओटा बांधायचा आहे. ओटा येणार इथे, आणि इकडे चूल आहे, चूल आहे. त्यानंतर आपण हा दरवाजा मागचा उघडू. ही पाठीमागे आल्यानंतर ह्या पडवीतून इकडे बाथरूम आहे. ही मागची पडवी आहे. मागच्या पडवीच्या टोकावरून दाखवत आपल्याला. ही मागची पडवी आहे. हा समोर बाथरूम आहे. त्यानंतर मागून पण आपण बघू शकता. ह्या इकडच्या 2 रूम आणि ह्या इकडच्या 2 रूम. आता आपण इकडून आलो. आता इकडून आपण परत पुढच्या दरवाजाजवळ जाऊ. ही एक रूम. त्यानंतर पुढच्या दरवाजाने प्रथम रूम भेटेल. आणि आता पुढच्या हॉलमध्ये आलो. आता परत एकंदरीत आपण इथून बघू शकता. इथे आता मी पुढच्या दरवाजामध्ये उभा आहे. देवाची रूम, ह्या इकडे 2 रूम, ह्या इकडे 2 रूम, आणि पाठीमागे पडवी. त्या पडवीतून बाहेर एक पडवी आहे आणि तिथे बाथरूम आहे. अशा प्रकारे नवीन घर बांधण्यात आलेलं आहे. आमचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.